प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपला शॉर्ट व्हिडिओ ट्रिकचा हा 6 नंबरचा व्हिडिओ आहे आणि चॅप्टर घेतलेला आहे ग्रॅव्हिटेशन। 5वा पण व्हिडिओ ग्रॅव्हिटेशनवरच केला होता आणि 6वा पण ग्रॅव्हिटेशनवरच करते आहे। कारण का तर ह्या चॅप्टरचं वेटेज 2 मार्काचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर कळलं की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत तर तुम्ही तेवढ्याच याच्यावर फोकस केलं तर अगदी कमी कालावधीमध्ये तुमचा अभ्यास होऊन जाणार आहे। आणि म्हणून हे दोन्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्याच्यात ज्या शॉर्ट ट्रिक सांगितल्या तर त्या व्यवस्थित वापरून आपला वेळ वाचवा आणि चांगले मार्क्स मिळवा। ओके, तर आता कन्सेप्ट आहे बघा ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची। तर आता तुम्हाला दिसतंय की ही अर्थ आहे, ही काय आहे अर्थ आहे आणि ह्या अर्थचा हा इक्वेटर आहे, हा इक्वेटर आणि हा पोल आहे। मग आता बघा इक्वेटरवर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि पोलवर जीची म्हणजेच ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत असते 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर। मग 2020 साली सीईटी 2020 ला आलेला प्रश्न आहे बघा की ऍज वी गो फ्रॉम इक्वेटर टू पोल ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग। दिसतंय सहजासहजी की जसं आपण इक्वेटर टू पोल वर जाणार आहे तशी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे। आणि हाच प्रश्न जर उलट विचारला की ऍज वी गो फ्रॉम पोल टू इक्वेटर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग उत्तर येणार आहे। असं गेलं तर इन्क्रीजिंग, असं गेलं तर डिक्रीजिंग। कळलं का मग कशा प्रकारे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता पुढचा प्रश्न बघा, तर आता आपल्याला व्हेरिएशन ऑफ जी विथ दी अल्टिट्यूड किंवा हाईट समजलं। आता पहिलं काय व्हेरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड किंवा हाईट, अल्टिट्यूड और हाईट। आता बघा ऍज हाईट जशी जशी ही हाईट ही अर्थ सरफेस आहे आणि जशी जशी ही हाईट वाढत जाणार आहे तर एच गोज ऑन इन्क्रीजिंग दी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग। जसं जसे उंच उंच जाऊ तशी तशी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कमी कमी होत जाणार आहे। समजा इथे तुमची 9.83 आहे तर इथं गेलं तर ती 9.81 होणार आहे, पुढे 9.8 होणार आहे, पुढे 8.7, 8.5 अशी वर 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 जशी जशी उंची वाढत जाणार आहे अल्टिट्यूड किंवा हाईट वाढत जाणार आहे तशी तशी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे। आता बघा याचा जो काही फॉर्म्युला असतो तर हा फॉर्म्युला असतो जी एच दॅट इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस एच डिवाइडेड बाय आर। या फॉर्म्युलाने आपल्याला ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत कोणत्याही हाईटवर मिळते। आणि इथे लक्षात ठेवायचं जर तुम्हाला काहीतरी हाईट दिली किलोमीटर मधली आणि रेडियस पण किलोमीटर मध्ये दिली तर हे न्यूमरिकल सोडवताना किलोमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं नाही का तर आपण जरी केलं तरी इथलं 10⁻³ आणि इथलं 10⁻³ कॅन्सल होणार आहे आणि म्हणून या पद्धतीचे किंवा डेप्थचे प्रॉब्लेम सोडवताना किलोमीटरची व्हॅल्यू तशीच टाकायची कारण हे किलोमीटर आणि हे किलोमीटर कॅन्सल होतं आणि आपला तिथं वेळ वाचतो। तर या पद्धतीने हा पहिला तुमचा फॉर्म्युला आहे। आता आपण आधी फॉर्म्युले बघू आणि मग याच्यावरचे न्यूमरिकल्स आणि मग शॉर्टकट बघू। आता दुसरी गोष्ट, दुसरं काय बघा डेप्थ। आता आतमध्ये यायचं इथं तर बघा इथे ही डेप्थ आपण जसं जसं आतमध्ये येऊ पृथ्वीच्या पोटात येऊ तसं तसं ऍज डेप्थ गोज ऑन इन्क्रीजिंग बघा व्हेरिएशन ऑफ जी विथ डेप्थ, विथ डेप्थ। तर जशी जशी डेप्थ गोज ऑन इन्क्रीजिंग बघा डेप्थ वाढत चालली खाली खाली आलो तसं तसं ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग। म्हणजे इथं जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा इथे कमी, इथे कमी आणि सेंटरला ती 0 होते। कशी 0 होते ते आपल्याला पाहायचं। हे कळलं का मग डेप्थ गोज ऑन इन्क्रीजिंग ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग। आणि मग आता इथे बघा ह्या जीडीचा फॉर्म्युला असतो ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ डी दॅट इज इक्वल टू 1 मायनस डी बाय आर।
या पद्धतीने. आणि इथं पण जर डेप्थ तुम्हाला दिली की 400 किलोमीटर डेप्थवर किती ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, तर सरळ इथं 400 किलोमीटर भागिले 6400 किलोमीटर पृथ्वीचे सरळ टाकून द्यायचं. त्या किलोमीटरचे मीटर करत बसायचं नाही. आलं का लक्षात? तर या पद्धतीने हा झाला डेप्थचा फॉर्म्युला. आता बघायचं लॅटिट्यूड. लॅटिट्यूड कशाला म्हणायचं, तर ही तुमची अशी अर्थ आहे, हे इक्वेटर आहे, हे पोल आहे, सेंटरला काढू आपण इक्वेटर, हे इक्वेटर आहे आणि हे पोल आहे. आता तुम्ही जर इथे आहात, आलं का लक्षात, तर अर्थ सरफेसवर, तर ह्या इक्वेटोरियल लाईनशी तुम्ही जिथे आहात त्याने केलेला अँगल त्याला म्हणायचं लॅटिट्यूड. काय म्हणायचं? लॅटिट्यूड. आणि म्हणून चौथी गोष्ट व्हेरिएशन ऑफ जी विथ तिसरी गोष्ट व्हेरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड. मग आता बघा, तुम्हाला हे माहितीये ना, इक्वेटर टू पोल गेलं की ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग आहे. मग लॅटिट्यूड जसं जसं वाढत जाणार आहे तशी तशी ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा वाढत जाणार आहे. आणि म्हणून ऍज दिस लॅटिट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग, ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. हे सोपं लक्षात ठेवायचं. आणि याचा फॉर्म्युला असतो बघा, जी डॅश दॅट इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. समजलं का? तर या पद्धतीने हा झाला कशाचा फॉर्म्युला? लॅटिट्यूडचा फॉर्म्युला. आणि इथं हे थीटा म्हणजेच काय आहे? लॅटिट्यूड आहे. आता इक्वेटरवर काय असतं, तर इक्वेटरवर थीटा बरोबर 0 असतं आणि पोलवर थीटा बरोबर 90 डिग्री असतं. मग याच्या दोन केस फर्स्ट, तर ही झाली कुठे, तर इक्वेटरवर. तर आता इक्वेटरवर थीटा बरोबर 0 आणि कॉस स्क्वेअर थीटा पण 1 आणि म्हणून जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर ही केस मिळाली तुम्हाला कुठे? इक्वेटरवर. कळलं का? आणि आता पोलवर केस सेकंड, पोलवर थीटा बरोबर 90 डिग्री, कॉस 90 0 म्हणजे इथे पी दॅट इज इक्वल टू जी, म्हणजे इथे रिडक्शन असत नाही. आलं का लक्षात? आणि ह्या आर ओमेगा स्क्वेअरची जर तुम्ही किंमत काढली तर ती येते 0.033. आलं का लक्षात? 85. तर या पद्धतीने मॅक्सिमम रिडक्शन हे कुठं असतं, तर ते इक्वेटरवर असतं आणि पोलवर रिडक्शन नसतं. या पद्धतीने ह्या दोन केसेस. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला गेलाय बघा, तर हे वजा हे तुम्हाला विचारले की PYQ आहे, नंतर घेऊच आपण तो प्रश्न, की ह्या लॅटिट्यूड वरचा प्रश्न आहे की जीई मायनस जीपी दॅट इज इक्वल टू व्हॉट. मग आता यातून हे जर तुम्ही जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर मायनस जी केले, आलं का लक्षात, तर तुमचं काय येणार आहे? जी काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. आणि ती व्हॅल्यू किती आली, तर हा फरक किती आला, तर तो आला आर ओमेगा स्क्वेअर. तर असं जर घेतलं समजा जीपी मायनस जीई असं जर घेतलं तुम्ही, तर यातून हे वजा केलं तर जी मायनस जी आणि हे झाले प्लस आर मायनस मायनस प्लस झाले, तर उत्तर आलं प्लस आर ओमेगा स्क्वेअर. तर या पद्धतीने हा पण एमसीक्यू इथे आलेला आहे. मग कळलं काय हे सगळं व्हेरिएशन? आता न्यूमरिकल सर आपण बघणारच आहोत कसे कसे विचारले आणि शॉर्टकट पण बघणार आहोत. तर या पद्धतीने हे झालं अल्टिट्यूड ऑर हाईट, त्याच्यानंतर डेप्थ, त्यानंतर लॅटिट्यूड आणि आता बघायचंय ड्यू टू शेप ऑफ द अर्थ. चौथी केस व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू शेप ऑफ द अर्थ. आता बघा चौथं शेप ऑफ द अर्थ. शेप ऑफ द अर्थ. आता आपल्याला असं माहितीये की जरी पृथ्वी स्पेरिकल असली तरी ती स्पेरिकल नाही, ती इलेप्टिकल आहे. इट इज बल्ज ऍट इक्वेटर अँड फ्लॅटन ऍट अ पोल. आता हे झालं पोल. मग ही जी इक्वेटोरियल रेडियस आहे ना, ही जास्त दिसते कुणापेक्षा? पोलर रेडियस पेक्षा. आणि म्हणून ती किती किलोमीटरने जास्त असते, तर ती 21 किलोमीटरने जास्त असते. मग RE दॅट इज ग्रेटर दॅन दी RP. आणि तुमच्याकडे जी चा फॉर्म्युला असतो जी दॅट इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R स्क्वेअर ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. इथं ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही असते. मग आता इथं जर तुम्ही RE टाकलं तर RE मोठं आहे म्हणून जी काय छोटं आहे आणि म्हणून इक्वेटरवर परत हेच आले केस की इक्वेटरवर म्हणून काय झालं बघा,
तर ऍज RE इज ग्रेटर दॅन RP अँड देअरफॉर GE इज लेस दॅन GP. इक्वेटरवर व्हॅल्यू कमी येणार आहे. ही रेडियस जास्त, इनव्हर्स प्रपोर्शन मुळे ही रेडियस जास्त, म्हणून ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी. आलं का लक्षात? आणि म्हणून GE एवढी येणार आणि GP एवढी येणार. तर हे झालं सगळं व्हेरिएशन ऑफ G. अशा 4 केस आपण पाहिल्या आणि आता त्याच्यावरचे आपण प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आपण बघूयात. As we go from the equator of the earth to the pole of the earth, the value of the acceleration due to gravity CET 2020. Option A increases, option B decrease up to latitude of 45 degree and increases thereafter. C decreases आणि D remains same. तर आत्ताच आपण पाहिलं उत्तर येणार आहे A increases. आता प्रश्न असा आहे बघा. The value of gravitational acceleration G at a height h above the earth surface is G by 4. Then आता R दिली आहे रेडियस ऑफ द अर्थ आणि हा प्रश्न CET 2016 आता CET 2024 ला पण विचारलाय बघा. CET 2024 ला पण विचारलाय, आता येऊन गेलाय. 22 ला पण विचारलेला आहे. तर आता कसा सोडवायचा हा प्रश्न? तर जी आणि याच्यावरून ट्रिक पण पाहणार आहे आपण. तर GH बरोबर G बाय 4 दिलेला आहे. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला असतो GH बाय G दॅट इज इक्वल टू. आता हा कसा आला, हा फॉर्म्युला कसा आला? तर तुम्हाला असं माहिती आहे की G दॅट इज इक्वल टू GM डिव्हायडेड बाय R स्क्वेअर आणि GH आहे तुमचं GM डिव्हायडेड बाय R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे इथे, आणि ही जे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही काहीतरी हाईट H वर आहे. मग GH भागिले G जर केलं तर काय येणार आहे आपलं R डिव्हायडेड बाय R प्लस H चा ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं हे रिलेशन कसं आलं? मग आता ह्या रिलेशन मध्ये आपल्याला ह्या GH ची किंमत G बाय 4 टाकायची आहे. मग G बाय 4 टाकलं, G कॅन्सल झालं आणि हे 1 बाय 4 दॅट इज इक्वल टू R डिव्हायडेड बाय R प्लस H चा ब्रॅकेट स्क्वेअर आला. मग आता बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग हे 1 हाफ झालं आणि दॅट इज इक्वल टू R डिव्हायडेड बाय RH आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर H बरोबर R. म्हणजे पृथ्वीची जेवढी हाईट, आता बघा इथं ही जी हाईट आहे याच्यापासून, तर ही जर रेडियस एवढी घेतली म्हणजे 6400 किलोमीटर घेतली तर तिथे तुम्हाला ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीवर जेवढी आहे त्याच्या 4 पट कमी झालेली मिळेल. आलं का लक्षात? आता हाच प्रश्न आणखी कशा प्रकारे विचारला जातो ते आपण बघू. आता हा प्रश्न विचारला गेला बघा. फाइंड, इथं फक्त एक छोटासा बदल करून हा प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो. फाइंड द अल्टिट्यूड ऍट विच ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 25% ऑफ दॅट ऍट द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे GH बाय G हे जे काही आहे ते 25% म्हणजे 25 डिवायडेड बाय 100 अँड दॅट इज नथिंग बट 1/4. म्हणजेच हेच कसं लिहिता येईल आपल्याला GH दॅट इज इक्वल टू G बाय H. म्हणजे असा जरी प्रश्न विचारला की 25% वाला प्रश्न जरी विचारला तरी उत्तर काय येणार आहे H दॅट इज इक्वल टू R. समजलं का? आता पुढचा प्रश्न बघा. तर इथं असं विचारलं जातं की GH दॅट इज इक्वल टू G बाय 9. इथं काय करायचं G बाय 9. मग आता हे G आहे आणि हे 9 आहे. आता इथे G बाय 9 जर केलं तर हे 1 बाय 9 आले. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स म्हणजे इथे फक्त 3 झाले आणि इथे पण 3R झाले आणि इथे किती आले 2R. म्हणजे जेव्हा त्या रेडियसच्या दुप्पट, आलं का लक्षात, हाईट घेतली तर इथे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत काय येणार आहे GH दॅट इज इक्वल टू G बाय 9 येणार आहे. आलं का लक्षात? या पद्धतीने म्हणजे आता तुम्हाला ट्रिक काय मिळाली तर जिथे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बघा जिथे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी GH दॅट इज इक्वल टू G बाय 4 असतं, तिथं D बरोबर किंवा H बरोबर R असतं. समजलं? आणि जिथे GH दॅट इज इक्वल टू G बाय 9 असतं तिथं H बरोबर 2R असतं. आता हेच आणखी जर तुम्हाला इथं GH बरोबर G बाय
9 ऐवजी 16 दिलं तर H बरोबर तुमचं उत्तर 3R येणार आहे. अशा सोप्या पद्धतीने एकाच मिनिटात आपल्याला उत्तर देता येतं किंवा इथं 25% रिडक्शन जरी म्हटलं तरी त्याचं पण उत्तर तेच येतं. तर या पद्धतीने हाईट वरचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आता आपण डेप्थ वर विचारला गेलेला, खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न असा आहे बघा, the depth d at which the value of acceleration due to gravity becomes 1 by nth times the value at the earth's surface is. R is the radius of the earth and options are given in this manner. मग काय दिलंय तुम्हाला? जीडी बरोबर जी बाय एन दिलेलं आहे. एन टाइम्स रिड्युस्ड झालेली आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ती डेप्थ शोधायची आपल्याला. मग ह्या जीडी बरोबर जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. आता ह्या जीडी ची किंमत काय टाकली? जी बाय एन टाकली. मग हे जी दोन्ही बाजूचे कॅन्सल झाले. 1 बाय एन दॅट इज इक्वल टू 1 मायनस डी बाय आर. मग हे डी बाय आर इकडे ट्रान्सफर केले आणि हे 1 बाय एन तिकडे ट्रान्सफर केले. मग डी बाय आर दॅट इज इक्वल टू 1 मायनस 1 बाय एन दॅट इज नथिंग बट एन मायनस 1 बाय एन आणि म्हणून डी दॅट इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 डिव्हायडेड बाय एन ब्रॅकेट मध्ये. तर हे करेक्ट ऑप्शन सी आलेला आहे. बघा आज जी शिफ्ट झाली 2024 ची फर्स्ट शिफ्ट 2 मे 2024 त्याला हा विचारला गेलाय. 2017 ला विचारला गेलाय, 20 ला गेलाय, 21 ला गेलाय, 22 ला गेलाय. म्हणजे बघा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला लर्न केला की जी बाय एन जिथे येणार आहे तिथं व्हॅल्यू काय येणार आहे? डेप्थ किती येणार आहे? ती डी बरोबर आर इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 बाय एन. जर डिरेक्टली तुम्ही फॉर्म्युला लर्न केला तर एका सेकंदात उत्तर लिहिता येणार आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे तर त्याला स्किप करू नका. आता बघा सीईटी 2024 ला आता कसा प्रश्न विचारलाय. अन ऑब्जेक्ट डब्ल्यू ऍट हाईट एच फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ, it again weight W when bring inside the earth depth D, relation between H and D is. तर आता बघा an object त्याचं इथं हाईटला जे वेट आहे त्याला W असं म्हणायचं. कुठं? सरफेस ऑफ दी अर्थला. आणि त्याचं परत वेट होतं डेप्थला पण वेट काय? W आहे. तर ते सारखं भरलं पाहिजे दोन्ही ठिकाणी. तर वेट ऍट हाईट अँड दॅट इज इक्वल टू वेट ऍट डेप्थ. तर आपल्याला माहितीये वेट म्हणजे काय? मास कुठेच बदलत नाही. इथं जरी मास 75 किलो असेल तर इथं पण 75 किलोच असतं आणि इथं पण 75 किलोच असतं. मास कधीही बदलत नाही. आणि म्हणून mgh दॅट इज इक्वल टू mgd म्हणजे मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे वेट असतं. मग इथं वेट ऍट हाईट एच आहे म्हणून जीएच ने गुणायचं आणि वेट ऍट हाईट डेप्थ आहे म्हणून जीडी ने गुणायचं. आता जीएचचा हा फॉर्म्युला लिहिला जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2h बाय आर आणि जीडीचा फॉर्म्युला आहे जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. एमजी कॅन्सल झालं, हे 1 कॅन्सल झालं, आर पण कॅन्सल झालं आणि 2h बरोबर डी की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? ए आहे. या पद्धतीने सोडवायचं. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की काहीतरी हाईटला आणि काहीतरी डेप्थला वेट सारखं आहे तर ते कोणत्या ठिकाणी असेल तर 2h बरोबर डी असेल. आता याच्यावरून न्यूमरिकल कसं विचारलं जातं? जर समजा हाईट असेल बघा तर इथे ही डेप्थ दिली तुम्हाला तर ही डेप्थ दिली की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काहीतरी डेप्थला ही 400 आहे तर ती 400 किलोमीटर एवढ्या हाईटला जेवढी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तेवढीच ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती हाईटला असेल? तर आता तुम्हाला माहितीये डी दॅट इज इक्वल टू 2h आणि तेवढीच हाईट कितीला असेल? तेवढीच ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कितीला असेल? 800 ला असेल. समजलं का? म्हणजे जर एच जेवढी दिली आलं लक्षात त्याच्या निम्मी काय करायची? डेप्थ करायची. या पद्धतीने तुम्हाला मग डेप्थ दिली तर त्याच्या दुप्पट हाईट करायची आणि तिथे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सारखी असते. आणि डेप्थ तुम्हाला जर हाईट दिली त्याच्या निम्मी डेप्थ करायची किंवा डेप्थ दिली त्याच्या दुप्पट हाईट करायची. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला न्यूमरिकल सोडवता येतं. समजलं का? तर याच्यावर खूप सारे न्यूमरिकल्स आलेले आहे. तर हा जर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आलं का लक्षात? आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.